आपले महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदरणीय लोकप्रिय आमदार आणि नामदार आदरणीय भरतशेठ गोगावले साहेबांनी हा एक विश्वास म्हणजे ही ऍक्च्युली उमेदवारी माझ्यासाठी सन्मान नसून ती जनतेची एक जबाबदारी आहे। आणि विकास कामं ही गेली 15 वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून होतच आहेत। आता जिथे रस्ते नव्हते तिथे रस्ते आहेत, जिथे पाणी नव्हतं तिथे पाणी आहे। पण त्या विकास कामांबरोबरच जे शैक्षणिक असेल म्हणजे 10वी 12वी नंतर काय करावं, या विभागामध्ये बरीच सारी गरीब मुलं आहेत। त्यांना 10वी आणि 12वी नंतर शिकण्यासाठी काही त्यांच्याकडे पैसे नाहीत, पण गव्हर्नमेंटच्या भरपूर योजना आहेत। तर त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना 10वी 12वी करून 15वी करून त्यांना व्यावसायिक मार्गदर्शन देऊन स्वतः कमवतील आणि इथेच राहतील याच्यावरती माझा प्रथमतः भर असेल। आणि त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे पहिला आहे कृषी आणि कृषी संलग्न व्यवसाय आहेत, तर ते कुठेतरी लुप्त पावत चाललेत। आणि त्याच्यामुळेच दुसरी गोष्ट जी असेल त्या गोष्टीवरती माझा भर असेल, जेणेकरून आपली गावाकडची मुलं जी मुंबईकडे चाललेत ती कुठेतरी आपल्या गावामध्ये राहतील। कारण मी आता गेली 10 ते 15 दिवस जवळपास भरपूर गावे फिरलेत आणि ती सगळी गावं आता ओस पडले, तिथे फक्त आपल्याला वृद्ध दिसतील आणि ही खूप वाईट गोष्ट आहे। त्यामुळे ती एक गोष्ट आहे की जेणेकरून इथेच रोजगार उपलब्ध होतील अशा काही गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत। त्याच्यानंतर पर्यटन असेल, पर्यटन स्थळं आपल्या आराखड्यामध्ये आणून ती पर्यटन स्थळं जर आपण डेव्हलप केली तर बराच रोजगार इथं उपलब्ध होऊ शकतो। आणि त्याच्याबरोबरच जी अजून एक गोष्ट आहे की जर आपल्या पोलादपूर तालुक्यामध्ये एखादं महाविद्यालय किंवा एखादं मेडिकल कॉलेज जर झालं तर कळत नकळत 500 ते 1000 मुलांना रोजगार इथे उपलब्ध होईल। अशा भरपूर साऱ्या गोष्टी करण्याचा आता आरोग्य विषयक समस्या भरपूर आहेत। म्हणजे इव्हन मी स्वतः पितळवाडी गावचा सुपुत्र आहे आणि पितळवाडीलाही प्राथमिक आरोग्य केंद्र आहे। पण सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तो आहे डॉक्टर इथे येणं, कारण हे जरा खेडेगाव असल्यामुळे बऱ्याच साऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये चांगले डॉक्टर नाहीत आणि ते डॉक्टर जरी आले तर ते इथे राहू इच्छित नाहीत। तर बऱ्याच डॉक्टरांना रिक्रूट करण्याचा अधिकार आपल्या रायगड जिल्हा परिषदेच्या सीईओ ना पण दिलेला आहे। पहिला तो महाराष्ट्र राज्याकडे होता, त्यांच्या अधिकृत होता, पण नंतर त्यांच्या थ्रू ते होत नाही म्हणून तो डायरेक्ट रिक्रूट करण्याचा अधिकार हा सीईओ ना दिलाय। तरी पण त्यांचे प्रयत्न आहेत। माझी एक 5-6 वर्षापूर्वी माझी आई पण जिल्हा परिषद सदस्य होती, त्यावेळेला मी एक 6 महिने ते 1 वर्ष थोडं सदनामध्ये जायचो, मीटिंग अटेंड करायचो, त्याच्यानंतर मी शिक्षणासाठी गेलो। पण तिथे मला ही एक गोष्ट जाणवली की डॉक्टर त्यांच्या थ्रू पण रिक्रूट होतात पण ते इथे राहत नाहीत, ही पहिली गोष्ट आहे। आणि दुसरी गोष्ट जी आहे की जो फंड येतो म्हणजे जे सोयी स्वच्छता असेल किंवा जे आपल्या नर्सेस आहेत त्यांचे रिक्रुटमेंट असेल, तर तो फंड बऱ्यापैकी व्यवस्थितरित्या तो वाटला जावा। आणि स्वच्छता जी असेल, बऱ्याच साऱ्या आरोग्य केंद्रात तुम्ही गेला तिथे स्वच्छता तुम्हाला मिळत नाही, तर स्वच्छता विषयक ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरती मी स्वतःहून त्याच्यावरती भर देईन। आणि या व्यतिरिक्त पण बऱ्याच गोष्टी बऱ्याच अडचणी आहेत, पण त्या जिल्हा परिषदेमध्ये जर जनतेने मला निवडून दिला तर त्या मार्गी लावण्याचा माझा पुरेपूर प्रयत्न असेल। आता गेली 10 ते 15 वर्ष जवळपास आम्ही प्रचार करतोय आणि गेली 10 ते 15 दिवस झालं आम्ही प्रचार करतोय। आमच्या गाव भेटी चालू आहेत, आमच्या गाव बैठका चालू आहेत। एकंदरीत आपले मंत्री महोदय आदरणीय भरतशेठ गोगावले साहेबांच्या माध्यमातून जो विकास झाला आतापर्यंत, त्या विकासावरती विश्वास ठेवून आम्ही जिथे जातोय, ज्या गावामध्ये जातोय, ज्या ग्रामपंचायतीमध्ये जातोय, तिथे आम्हाला भरघोस प्रतिसाद मिळतोय। जर विरोधकांचा जर विचार केला तर विरोधकांना बऱ्याच साऱ्या गावामध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये शिरू शकत नाहीत अशी आता परिस्थिती आहे। तर एवढं प्रेम आहे की मी आता तुम्हाला एवढं नक्कीच सांगू इच्छितो की हा जो सपोर्ट जनतेचा सपोर्ट आहे, त्या सपोर्टचा जर विचार केलात तर ही निवडणूक नुसतं जिंकणं ही आमची आता जबाबदारी नाही। कारण मंत्री महोदयाने एवढा विश्वास दिला आणि एवढं जनतेचं प्रेम आहे, तर ती निवडणूक जवळपास 3 ते 3.5 हजाराच्या फरकाने निवडून यावी असं माझं आणि आपल्या शिवसैनिकाचं मत आहे। आणि ते येत्या 7 तारखेला मतपेटीमधून जनतेला दिसून पण येईल।